सद्गुरू जग्गी वासुदेवांनी स्वामी विवेकानंदाच्या जीवनातली एक उत्कृष्ट गोष्ट सांगितलेली आहे. ती अशी: स्वामी विवेकानंदांना पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्या गुरुचा संदेश पोहोचवण्यासाठी, आध्यात्मिकता पोहोचवण्यासाठी जायचे. विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंसजींनी समाधी घेतल्यानंतर शारदा देवी म्हणजेच रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी यांच्याकडे ते परवानगी मागायला गेले. तेव्हा शारदा देवी स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होत्या. स्वामी विवेकानंदांनी त्यांना म्हटलं की माता, मला माझ्या गुरूंचा संदेश पोहोचवायला जायचा, आध्यात्मिकतेचा संदेश पोहोचवायला जायचा आहे, मी जाऊ शकतो का? शारदा देवी आपलं जे काम करत होत्या त्या करतच राहिल्या. वर न पाहता त्यांनी विवेकानंदांना म्हटलं की तो चाकू मला दे. स्वामी विवेकानंदांनी सौम्यपणे चाकू शारदा देवींच्या हातात दिला. शारदा देवींनी म्हटलं की तू जाऊ शकतोस. विवेकानंदांच्या लक्षात आलं की शारदा देवीजवळ कापायला भाजी नाही, ऑलरेडी भांड्यात सगळं टाकून ठेवलेलं आहे, मग यांनी चाकू का मागितला? तेव्हा शारदा देवींनी सांगितलं की ज्या सौम्यतेने तू हा चाकू माझ्याकडे दिला, हीच तुझी परीक्षा होती की तू पाश्चिमात्य देशात जाऊन तुझ्या गुरूंचा संदेश पोहोचवण्याच्या योग्य आहे की नाही. आपण जे काही करतो ते किती सौम्यतेने करतो, किती जाणीवपूर्वक करतो, किती प्रेमाने करतो, या धर्तीवर कसं चालतो यावरून आपली योग्यता ठरत असते.